मित्रांनो, आता पूर्ण फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळ झालेली आहे. तर निदान वाजलेले आहे 9:15 झालेले आहेत रात्रीचे. आता आपण मामांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत 65वा. म्हणजे ॲक्च्युली त्यांचा बर्थडे होऊन गेलेला, पण आपण त्या निमित्ताने गेट टुगेदर एक ठेवलेलं आहे. तर आज त्यांचा परत एकदा बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो. भाऊ तुमचं जरा अनाउन्समेंट होऊन जाऊ दे काय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Babu. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday, Prakash Babu. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. सर्वांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना इथून पुढील सर्व आयुष्य सुख समृद्धी आनंदाचे आणि निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दिवसाच्या निमित्तानं
एकत्र जमा पार्थ 94 आयुष नाही का आयुष सचिन महागावकर आणि पूर्वा संदीप वरणकर ह्या दोघांनी SSC च्या परीक्षेमध्ये एकदम फुल फॉर्म मध्ये मार्क मिळवलेले आहेत आणि त्या निमित्तानं आपण त्यांचं इथं हार्दिक अभिनंदन करून टाळ्या वाजून त्याचं हार्दिक अभिनंदन करायचं आहे आणि त्यांना आपल्या सर्वांच्या तर्फे पुढील वाटचालीसाठी पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देत आहोत. तरी त्यांनी इथून पुढचं शिक्षण आणि आपली स्वतःची प्रगती अशी मनाला असं हे मोहक टाकायला अशी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जितेंद्र कांबळे यांनी पण 12वी मध्ये भरघोस यश मिळवून त्यांनी आपल्या कांबळे कुटुंबाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्यांना पण पुढील शिक्षणाच्या वाटचालीबद्दल आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना शुभेच्छा देतो. लाडके जावई यांची लाडकी कन्या आर्या सुधीर बुरान यांनी पण 12वी मध्ये भरघोस यश मिळवलेलं आहे. आज त्या इथं उपस्थित नाही आहेत तरी पण त्यांचा आपल्या सर्वांच्या तर्फे आणि त्यांची धाकटी बहीण इथं उभा तेव्हा तिथं आम्ही तिचं फुल अभिनंदन करतो आणि तिला पण पुढील आयुष्यासाठी पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा. आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्यांनी काही 2 शब्द त्याने बोलावा असं मी त्यांना विनंती करतोय. प्रकाश हरिभाऊ वरणकर, माझे मोठे बंधुराज सुरेश वरणकर, चंद्रकांत वरणकर, बहीण पुष्पा गवळी आणि इतर माझे बहिणी भावंड प्रकाश लीना शिंदे, हे बाबुराव शिंदे, माझे संपूर्ण जावई परिवार आणि हा जो प्रोग्राम जो केलाय ना हे सर्व श्रेय आमचे अश्विनी काते आणि अश्विनी प्रवीण काते यांच्या ह्या सर्व दोघांना दिले जातात आणि ह्याच्या पुढील आयुष्यानं माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. बरोबर ना. कोण मधुरा, सानिका, हे आमचे करुणा, आमची ही मुलगी लेक आणि स्वप्ना भाची वगैरे आणि हे आमचे गवळी कुटुंब कधी नाही पण आमच्या ह्याच्यात बरे. गेल्या वर्षीपासून आम्ही आपल्या चिपळूण पासून एकत्र येतोय, बरं वाटतंय. पण आणि त्यातल्या त्यात ह्या मुलीने मी खूप बोलतो पण राग म्हणू नका बस. मी चांगल्यासाठी बोलतो. हा आमचा नंतर ओके आता लाव.
गणेश गौरी यांना विनंती करत आहोत की त्यांनी आजचा कार्यक्रम सोडून जायचं नाही. तरी तुम्ही येतो काय नाही, येतो नाही, आता येतो काय बोलायचं, आता कार्यक्रम पूर्ण करून जायचं आहे. वहिनी आम्हाला आता सोडून चाललेले आहेत मध्येच पार्टी सोडून कल्याणला. तुम्ही बघताय काय वहिनी, तुम्ही थांबायला पाहिजे होतं. हो तसं अर्जंट काम निघालं म्हणून निघालं. थोडस त्यांना अर्जन्सी आहे त्यामुळे ते निघतायत. तर आता जेवतायत ते जेवून निघते. आपलं छान अशी आज गोळे अशी मच्छी. काय हो मच्छीचं नाव काय? गोळे मच्छी. गोळे मच्छी आज आपण करणार आहोत. काय बोलता मग, आज मजबूत का? हा मस्त मजा आली एकदम. काकांचा आमचा प्रकाश म्हणजे सासरे आमचे लास्ट शेवट नंबरचे, त्यांचा वाढदिवस होता 5 त्यासाठी आम्ही सर्व वरणकर फॅमिली मानगाव असं गाव आहे कोकणामध्ये, तिथे आलो आहे. आणि आमचे इथे आमच्या मावशी आहेत, त्या जेवण बनवतात बघा. घोळ मसाला त्याचे फ्राय करतायत. नदीवरच आणलेले हा नदीवरून समुद्रात आले, तिकडनं आमच्या घरी आले. गावठी आहेत ते मासे. तर तुम्हाला मी दाखवतो आता बनवताना. आता मस्त गोळे मासे बनवते मावशी. इथे तुमच्या इथे याला गोळेच म्हणतात का? गोळेच म्हणतात. इथे अशी छान प्रकारे मच्छी बनवली जाते, फ्राय केली जाते. आणि इथं नॉनव्हेज चिकन आणि मटन आहे. तर वहिनी आणि दादा वगैरे चाललेले बघू शकता. आता वहिनी आणि दादा आणि आयुष कुठे गेला? आयुष गुड मॉर्निंग मित्रांनो. आता दुसरा दिवस आलेला आहे. आपण छान प्रकारे आता जस्ट वगैरे उठून आता नाश्ता करणार आहोत. तर आता कपडे सुकलेले आहेत, परत आम्ही ते घातले कारण परत आम्हाला पूलमध्ये जायचं आहे. भाऊजी तर ऑलरेडी पूलमध्ये गेले. भाऊजी ऑलरेडी पूलमध्ये गेलेले आहेत. आता आपण नाश्ता करूया. नाश्ता केल्यानंतर परत आपण पूलमध्ये एन्जॉय करणार आहे. आणि आज आम्ही जेवल्यानंतर आता निघणार आहोत. तर आज अशा प्रकारे आपला नाश्ता सुरू झाला आहे. तुम्ही बघत असाल. आज काय मग स्पेशल? मिसळ पाव. आजची प्लॅनिंग काय? संध्याकाळी घरी. आता तुम्ही बघताय तर खूप छान असं ब्रेकफास्ट आपला रेडी झालेलं आहे. गणपती करू. बघू आता प्लॅनिंग. मग संदीप दादा काय बोलतो, कसं वाटलं? खूप छान वाटलं. कातीभाऊंचे आभार. हा त्यांनी आज आम्हाला स्वर्ग दाखवला. असाच वारंवार पुढच्या वर्षी पण दाखवा अशी इच्छा आमची. अरे वा. आम्ही नाश्ता करून पाण्यात जाऊ. थोडस भाऊजी तुम्ही काय सांगाल? हे जे आपले फॅमिली सगळे एकत्र खूप बरं वाटतंय. आशुताई अजून पूल मध्ये आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला. आणि आपले काका आहेत ज्यांनी आपल्याला खूप सहकार्य केलंय. काका थँक्यू सो मच. या मिसळ खायला या. मिसळ आज काय? आज मिसळ आपल्या मानगाव मध्ये मिसळचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याचा आम्ही सर्वजण आस्वाद घेत आहोत. फार मजा येते इकडे. आणि एवढंच की गरम थोडी जास्त आहे गरमी. पण आता पूलमध्ये गेल्यावर जरा बरं वाटतं. आम्ही आता स्विमिंग पूल मध्ये गेलो, थंड वातावरण होईल आणि मस्त मजा आली. तुम्ही सर्वांनी एकदा भेट द्यावी. नक्की. मामा मजेत?
या कोकणच्या निसर्ग रम्य अशा या ठिकाणी सकाळचा नाश्ता होत आहे. तो आम्ही सर्वजण त्याचा आस्वाद घेतो. छानपैकी असंच परत पुन्हा दिवस यावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. ओके मिसळपाव मस्त मस्त एकच नंबर एक नंबर. हो आमच्या दादाची कमी ते कायम असणार रे. असं राहुल दादा काय सांगशील? सकाळचा नाश्ता मस्त चालू आहे. मिसळ त्याच्यानंतर पूलमध्ये जाणार का? हा पूलमध्ये. का असे सगळे एन्जॉय करतायत तुम्ही बघत आहात फॅमिली मेंबर. हा आम्ही बसतो. भाऊजी काय सांगाल? आम्ही सगळे इकडे आलेलो आहे फिरायला एन्जॉय करायला. तर तुम्ही पण सर्व इकडे रिसॉर्ट वगैरे बघितलं असेल व्हिडिओमध्ये बघायलाच तुम्ही. त्या रिव्हर ग्रीन काय रिव्हर साईड फार्म हाऊस आहे. तुम्ही पण येऊ शकता एन्जॉय करू शकताय. आणि तिकडेच आम्ही मस्तपैकी मिसळ खात आहे झणझणीत मिसळ. तुम्हाला जरी काय आवडलं असेल तर सचिनच्या याला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. फॅमिलीसाठी एकदम उत्तम आहे. रिव्हर साईड फार्म हाऊस सगळं तुम्हाला रेडी भेटेल ऑन दी स्पॉट. काही आणायची गरज नाही. फक्त तुम्ही या. आणि सर्व्हिस पण चांगली आहे. सर्व्हिस एक नंबर. पूलचं सर्व्हिस एक नंबर. कपड्यांना पण
झिरमिर पाऊस झाला भिरभिर करी मदनाचा गाला येला सजना येला निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना मित्रांनो नमस्कार. तर आता आज आपले एन्जॉय वगैरे करून झाले. तर तुम्हाला जेवणाचा पण मी व्हिडिओ दाखवणार होता आजचं, पण ॲक्च्युली काय झालं की माझी चार्जिंग संपल्यामुळे थोडं प्रॉब्लेम झालं होतं. तर आता आपण थोडंसं चाय वगैरे घेऊन आता निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला. तर हा खूप असा छान असा फार्म हाऊस आहे. तुम्ही जर फॅमिली सोबत येणार असाल ह्या कोकणा साईडला मानगाव वगैरेला तर तुम्ही इथं नक्की विजिट करू शकता. खूप छान आहे, स्पेस पण खूप चांगली आहे आणि राहायला सुद्धा म्हणजे रूम्स वगैरे खूप छान आहेत. तर आता मी तुम्हाला इकडचे जे काका आहेत त्यांच्याशी मी एकदा भेट करून देतो, तर तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती देते. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जिथं आपण स्टे केलेला त्या हॉलमध्ये आपण आहोत. आता तुम्ही बघू शकता एवढी मोठी आपली फॅमिली आहे. तर एवढी मोठी आपली फॅमिली आहे. तर हे सगळे आता इथं मावलेले आहेत. हे हॉल आहे आणि असे बरेचसे इथं 3-4 रूम आहेत एका फ्लोअरवरती. तर इथं खूप स्पेशल अशी जागा आहे. आणि तुम्ही आता आपण थोडं आपल्या फॅमिलीचं इंट्रोगेशन घेऊया की ते सांगतील की कसं सहकार्य केल्याबद्दल. आणि छानच झालं, खरंच छान झालं. म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस. ओके, हा फर्स्ट क्लास. परत जर आम्ही कधी आलो तर त्यांनी आणखीन आम्हाला सहकार्य करावं. आम्ही आलो आणि आम्हाला छान वाटलं. सगळ्याच गोष्टीतनं छान वाटलं. म्हणजे एन्जॉय करायला वाटलं. सगळं खाणं जेवण सगळं काय राहणीमान हे व्यवस्थित वाटलं आम्हाला. सर्वांना नमस्कार. आम्ही इथे काल 2 दिवस झाले इकडेच आहोत. तुम्ही सर्वांचे चेहरे बघत असताल. सर्व आता उदास आहेत कारण इथे निघणार होतो आम्ही आज. पण लहान मुलांनी तर खूपच एन्जॉय केला, स्पेशली स्विमिंग पूलमध्ये. इतकं छान सुंदर असं ठिकाण आहे मानगावमध्ये. तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट करू शकता. एकदम निसर्गरम्य असा हा बंगलो आहे. आयस्पेस आहे. तुम्ही 10, 15, 20 किती लोक घेऊन येऊ शकता आणि छान आहे एकदम. आणि इथून जे या प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतील सविस्तर. हॅलो, मी दिलीप मुकुंद खवणेकर, राहणार पानोसे मानगाव येथले. या ठिकाणी आज हे सगळे आमची मंडळी इकडे आलेली आहेत, मुंबईवरून आलेले आहेत. त्यांचा बर्थडे आजोबांचा सेलिब्रेट करता, त्यांनी सेलिब्रेट केला आमच्याकडे. त्यानिमित्तानं जवळजवळ 40 माणसं आली आहेत इकडे आणि सगळेजण मुंबईचे आहेत. तर हे ठिकाण ही जागा मी 25 वर्षापूर्वी घेतली. 1998 साली जागा घेतली होती. त्यात हळूहळू डेव्हलप करत गेलो. सुरुवातीला जुनं घर होतं आमचं, ते आता नवीन घर बांधलं मी 2015 साली. तर ह्या घराला माझ्या 10 वर्ष पूर्ण झाली इकडे. तर इकडे आमच्याकडे स्विमिंग पूल आहे. आमच्याकडे जेवण अतिशय सुंदर असतं. हे तुम्हाला सांगते मंडळी आमच्याकडची, कारण प्रत्येक पार्टीने आम्हाला सांगितलं की जेवण अप्रतिम. आमच्या ताई आहेत, त्या स्नेहल ताई आहेत, त्या अतिशय सुंदर जेवण बनवतात. आणि आता आज सुद्धा त्यांनी छान जेवण बनवलं. आज मिसळचा प्रोग्राम ठेवला होता आम्ही, कारण कोल्हापूरची मंडळी जास्त आहे. तर मिसळ झणझणीत मिसळ पाहिजे होती, ती सुद्धा आम्ही सरात दिली. कारण त्यांनीच आमची
त्यांनी आज तोंडून आमची स्तुती केलेली आहे. कारण कोल्हापूरची लोक सतत स्तुती करत नाहीत जेवणाबाबतीत, आणि त्यांचं जेवण एवढं सुंदर असतं की ते इतरांची स्तुती कधी करत नाहीत. तर या लोकांनी आज स्तुती केलेली आहे, त्यामुळे ते आमच्या ताईंना त्याचं क्रेडिट जातं सगळं. त्यांनी छान जेवण केलं होतं. तसं तिकडनं जवळचं ठिकाण बघण्यासाठी आमच्याकडे एक कुंभे डॅम आहे. तो आता पावसाळ्यामध्ये तिकडे धबधबे असतात. अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे आणि अगदी जवळ आहे, कारण 15-20 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यानंतर रायगड किल्ला आहे आमच्या बाजूला जवळ, 30 किलोमीटर अंतरावरती. त्यानंतर पुढे जर गेलात तर तुम्हाला श्रीवर्धन आहे, हरिहरेश्वर आहे. तिकडचं बीच अतिशय सुंदर आहेत आणि चांगले बीच आहेत. असं हे आपलं ठिकाण आहे इकडे. मुंबईपासून पण जवळ आहे इकडनं. मुंबईपासून सकाळी संध्याकाळी तुम्ही जाऊ शकता मुंबईहून. तसं आपलं हे ठिकाण आहे इकडे. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं आपल्याला काकांनी खूप चांगल्या प्रकारे अशी माहिती दिली. तर आता आपल्या इथे अजून एक दादा आहेत, ते सुद्धा इथले ओनरच आहेत. तर ते तुम्हाला अजून काही माहिती देतील इथल्या जवळच्या असलेल्या ठिकाणांबद्दल, बीच वगैरे कुठले जवळ आहेत, कुठले फिरण्याचे ठिकाण, त्याची सुद्धा अजून तुम्हाला माहिती देईल. तर त्यांच्याकडनं आपण ऐकून घेऊया. नमस्कार, मी अमेय खवणेकर. मगाशी जसं माझ्या वडील इकडच्या आजूबाजूच्या जवळच्या ठिकाणाबद्दल सांगितलं, तसेच अजूनही काही स्पॉट्स आहेत इकडचे. जसे आरावी बीच म्हणून आहे, तो हरिहरेश्वर आणि श्रीवर्धनच्या अगोदर थोडा पडतो. तोही खूप निसर्गरम्य ठिकाण आहे आणि त्याच्या बाजूनेच पुढे दिव्यागरला जाता येतं. तर तो आरवी बीच ते दिव्यागरचा जो पट्टा आहे ना, तो पूर्ण समुद्र किनाऱ्याच्या बाजूनेचा लागून असा पट्टा आहे. तर प्रवास करतानाही तुम्हाला समुद्राचा आनंद घेत पुढे पुढे जाता येतं. परत नंतर दुसरा एक तळा म्हणून गाव आहे इंदापूरला, तर तिकडनं जो रोड आहे तो मुरुड जंजिऱ्याला जातो. तोही निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला जाता येतं. ते पण मला ते एक 1.5 तासावर त्याचं अंतर आहे. त्याच्या व्यतिरिक्त इकडे तुम्हाला शिवतरगडला पण जाता येईल. रायगड तर आहेच, रायगड तर पावसाळ्यात एकदम बघण्यासारखं आहे. आणि शिवाय कुंभे घाट आहे, पुढे गेला की तामिनी घाट आहे. तामिनी घाटाच्या बाजूला थोडं पुढे गेला तर मुळशी आहे. तर त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल इकडे राहून. असं आहे. अजून काही ठिकाण आहे त्याच्यात जवळ अजून आसपास? दुसरं एक तुम्हाला इथे आंबेतला गेलात तर हा दुसरं कोलारचं आहे, डॉक्टर फार्म हाऊस तुम्ही ऐकलं असेल ना, ती जी नदी वाहते ना, ती त्याचं तुम्हाला तामिनी घाटाच्याच अगोदर एक रस्ता आहे. तर तिकडे तुम्हाला ती रिव्हर राफ्टिंग साठी. आणि समजा इथे मुंबईवरनं कोणाला यायचं असेल तर काही म्हणजे साधन काय, म्हणजे कसे काय येऊ शकतील? हा, मुंबईवरून तुम्हाला 2 पर्याय आहेत. एक तर तुम्हाला एसटी येऊ शकता तुम्ही, दुसरं तुम्ही रेल्वेने येऊ शकता. माणगाव स्टेशन आहे, तिकडनं आपलं 5 किलोमीटरवरच आहे. हा, माणगाव एसटी डेपो पासून 5 किलोमीटर, रेल्वे स्टेशन पासून 6 किलोमीटर अंतर आहे. अच्छा, म्हणजे तिथून आपण समजा स्टेशनला उतरलो तर तिथून आपण तिकडनं रिक्षावरून किंवा अगदीच त्या ट्रेनला लागून काही एसटीज पण आहेत, तर तुम्हाला माणगावला सोडतील. आणि माणगावला तुम्हाला शेअर ऑटो पण आहे तिकडे. तर तुम्हाला काहीतरी 20 रुपये पर सीट घेतात, 20 ते 25 रुपये असं आहे. हा, शिवाय दुसरा एक पालीचा गणपती आहे, तोही अष्टविनायक मध्ये पडतो, तर तो एक जवळ आहे. हा, आणि ते बिरा आपलं ना पॉवर स्टेशन टाटाचं, तर ना त्याचंच ते धरणाचं पाणी येतं, तर त्याच्यामध्ये रिव्हर राफ्टिंग केली जाते. अच्छा अच्छा असं आहे. तर ते इकडचं एक काय अट्रॅक्शन. थँक्यू सो मच, धन्यवाद. आपल्याला खूप छान अशी माहिती दिलेली आहे दादांनी. तर आम्ही नेक्स्ट टाइम परत नक्की व्हिजिट करू पूर्ण फॅमिली, कारण यांची सर्व्हिस पण खूप छान आहे आणि जे रूम जे क्लिनिनेस आहे वगैरे सगळं काय खूप छान आहे. आणि जेवणाची व्यवस्था तर अप्रतिम आहे. तुम्ही आमची फॅमिलीकडनं कोणाकडनं ऐकलंच असेल आणि व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच आहे. काल आपण मच्छी फ्राय करत होतो, त्या काकींनी आपल्याला सर्व काय तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं. तर थँक्यू काका, तुम्ही आम्हाला हे केल्याबद्दल. तर तसंच मित्रांनो, आता आपल्यासोबत ज्या काकू तुम्हाला दिसतात, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काल दिसलेल्या मच्छी बनवताना, ते आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं पण जाणून घ्या, ज्यांनी आम्हाला एक उत्कृष्ट असं खूप छान छान असं खायला दिलेलं. आता आपण त्यांच्याकडनं सुद्धा ऐकून घेऊया 2 गोष्टी, की ते एवढं छान जेवण कसं बनवतात. मी काय येईल तसं करते, पण त्या लोकांना त्यात आवडतं, इंटरेस्ट आहे. तुम्ही आम्हाला जे छान एवढं 2-3 दिवस जेवण दिलं ते म्हणजे खूप सर्वांना खूप आवडलेलं आहे. आणि जी काल आपण मच्छी खाल्ली, कुठली ती एक घोळ करून एक मच्छी असते, खूप रेअरली भेटते, ती लगेच भेटत नाही, कारण त्यामुळे मला नाव सुद्धा आठवत नव्हतं. तर ती काकूने खूप छान अशी मच्छी बनवून दिलेली. तर काकू काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही? आपला मालवणी मसाला असतो तो लावला साधा, आणि मच्छी फ्राय केली. आपण करतो तशीच. समजा आता आमच्यासारखे बरेचसे फॅमिली, समजा आपले सबस्क्रायबर किंवा कोणी व्हिडिओ बघून आलं, तर तुम्ही त्यांना सुद्धा अशी छान अशी बनवून द्याल? चालेल. काकू आपल्याशी जास्त बोलत असतात, पण जेवण खूप छान बनवतात. ते जेवणाच्या बाबतीत लाजत नाही. हा, खूप छान आहे. काकूने आम्हाला खूप
छान असं जेवण बनवून त्यासाठी काकूचे खूप धन्यवाद आमच्या सर्व कुटुंबाकडनं फॅमिलीकडनं. आता काकूंसाठी जोरदार टाळ्या एकदा आपण थँक्यू सो मच. काय मुसायचं आहे काय मुसायचं मागे काम करा सोनपापडी परत आहे काय बॅगा खावा करू अरे बॅगा खाली घेऊ कोणाची बसलाय तो काय 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 दम लागला काय काय नेमकं झालंय काय तुम्हाला खबरदार काय काय बोलतात नेमकं दमदार पण नाही काय समजत नाही कोणाला समजत तुम्हाला काय समजत नाही काय तुम्हाला काय समजत काय काय जाऊन बोलून हार मानून द्या बोली दमा वजनदार दोन शब्द आहेत. काय चालू आहे काहीतरी दार आहे कोणतं दिलदार दोन अक्षरी आहे. मी सांगतो शब्द आहे. काय मुसळताय नुसतं मला बोलायचं नाही बोलले गुन्हा आहे तुमचं म्हणणं काय एवढी लोक आहेत पण एकाला पण सांगायचं तुम्हाला काय वाटतं ऍक्टिंग जमते का नाही जमत अजिबात ऍक्टिंग जमत नाही दुसरा पण दामोदर आहे आता पहिला गायक दामोदर कवी दोघे कामीचे नाही बोलतात दामोदर पंत ना श्रीमंत हे बोलले ना कवी काय बोलतोय काय नेमकं बोलायचं काय हो ते दामोदर पंत त्याच्याबद्दलच बोलत तेच दामोदर पंत कविता दामोदर पंत बरोबर 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 कुसुम दामोदर पिक्चर आहे रे नाही तो पिक्चर आहे ग अहो तो हा भरत जाधवचा गबरे दामोदर पंत भरत जाधवचा पिक्चर भरत जाधवचा दामोदर सविता दामोदर तिचा सरनेम येत नाही सरनेम पिक्चर आहे सविता दामोदर काय पिक्चर आहे का तो पूर्ण बोलून दे पिक्चर आहे तो सविता दामोदर सविता दामोदर आणि सरनेम आहे तेवढंच आहे सविता दामोदर संदीप दादा काय याला पुढे घ्या मागे घ्या बोलतो अरे याला मागे घेऊ पहिलं अक्षर मंगळ आहे मंगळ
अरे काय अहो, ह्याला माझ्या काय हेच बोलतोय ते. अरे यार तुम्ही बोलायचं नाही. असं म्हणलं मराठी, असं म्हणलं इंग्लिश, असं म्हणलं हिंदी, असं करतो बोलता बरं. अरे झालंय काय बाय. गाईस, तर आपली आता ट्रिप संपायला आली आहे. तर ट्रिप बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? कसं वाटलं तुम्हाला आजची आपली जी ट्रिप होती? खूप मजा आली आणि किती वर्षानंतर असा गेट टुगेदर झाला आणि सगळे फॅमिली मेंबर्स आले होते. माझी इच्छा आहे की असंच ट्रिप हर वर्षी निघत राहो, हर एक वर्षी कुठे ना कुठे आम्ही भेटत राहू आणि ही ट्रिप सक्सेसफुल होती आणि खूप एन्जॉय केला आम्ही. सो व्हेरी नाईस. या बस बद्दल काय बोलायचं एक्सपिरियन्स बसचा? बस ऑब्विसली चांगला होता. आम्ही डान्स केला. बसची लास्टची सीट कशी आहे? लास्टची सीट बसची कशी? एकदम भारी. आम्हाला खूप आवडलं. बोलू, तुम्हाला ब्लॉग बघून कळलंच असेल की आम्हाला किती मजा आली आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. बोल की खतरनाक सीट आहे इथं. आता या बसच्या लास्ट सीट बद्दल काय बोलायचं आहे? लास्ट सीट आहे ती खूप खतरनाक आहे. कधीच बसू नका. जो स्पीड ब्रेकर येतो त्याच्यामुळे आपण उडतो, म्हणून कधीच बसू नका. म्हणजे एकदम खतरनाक एक्सपिरियन्स. झोपलो तर तुमचा जीव जाईल असं समजा. एवढं खतरनाक आहे काय? एवढा खतरनाक म्हणजे ड्रायव्हर असं मला वाटतं. पहिलं वाटायचं की ड्रायव्हर आता एवढा झालाय, तो आता असं काय ट्रॅक्टर बद्दल फील होत होती? कसं काहीतरी बोलत होता. त्याच्यापेक्षा ट्रॅक्टर परवडते, पण ही बस नाही, कधीच नाही. कधी लास्ट सीट मध्ये बसू नको. एवढी वाईट अवस्था झाली. असं वाटतं मला त्या सीटच्या खाली स्प्रिंग लागलेत असे. एवढा उडाला मी. सीटच्या खाली अशी स्प्रिंग लागली. एकदम हॉरिबल एक्सपिरियन्स. खतरनाक. आता सानिका सांग. मला एकदम घाण वाटली. पाचशे सीट एकदम घाण, खतरनाक. म्हणजे तिकडे तुम्ही बसून एक्सपिरियन्सच नाही करू. म्हणून एसटी बस मध्ये कधीच नाही जायचं. एसी बस चालेल, कुठली पण बस चालेल, ही वाईट बस आहे. कुठली पण चालेल, पण लास्ट सीट बसले एक्सपिरियन्स खतरनाक. नको बसू, तुमचा जीव जाऊ शकतो. ही वाईट मारू शकतो. एवढं बोलून सुद्धा ही लोक पाठीत बसणार आहेत. आणि आता कुठे बसले? पाठी. आता आम्ही पाठीच बसलोय. आई असू तरी आम्हाला काहीच नाही कळत. बाय. तर आज आपली अशी ट्रिप संपलेली आहे आणि आपला ब्लॉग सुद्धा आता आम्ही इथेच थांबवतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सांगशील? सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे पण ब्लॉग येतील ते तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही ते विजिट करा. मार्गाव खूप छान आहे. बस खूप हलते आमची. बेकार चालवतोय ड्रायव्हर. खतरनाक. आमचा एसटीचा ड्रायव्हर आहे. त्याला आम्ही बोलवलं जोगेश्वरीवरून. एकदम खतरनाक ड्रायव्हर. एवढी खतरनाक की आम्ही 1 मिनिट पण सरळ बसलेलो नाही. तर व्हिडिओ मध्ये कॅमेरा जरा हलतोय. बस मध्ये बसलोय की ट्रॅक्टर मध्ये बसलो, नुसतं उडतोय खालीवर. पण चालवतो भारी. 2 तासामध्ये पोहोचवणार आहे मुंबईला. माणगावरून मुंबई 2 तास. 2 तास नॉन स्टॉप, फक्त उडत. बघा असं वाटतंय
की हा बसना ट्रॅक्टर आहे. मला आता काय मिनिटं पूर्वी झोप आली होती. पूर्वी झोप आली होती. मी काय असं झोपत होतो ना, मला काय आलं सांगू, पण डोक्यावर आपटलं. म्हणून एसटी मध्ये कधीच झोपा नाही, नाहीतर जीव पण जाऊ शकतो. लास्ट सीटवर जाऊ लास्ट सीटवर जाऊ लास्ट सीटवर जाऊ नये, नाहीतर जीव देऊ शकतो. लास्ट आणि सेकंड लास्ट कधीच नको जा, तिथे घरघर उडत राहतो. असे इन्स्ट्रक्शन तुम्हाला खूप महत्वाचे भेटलेले आहेत आमच्या मेन माणसाकडनं. तुम्ही विजिट करा, ती प्लेस खूप छान आहे. इकडे म्हणजे वातावरण वेगळं आणि Climate. स्विमिंग पूल म्हणजे बघितलं, बोलला होता लाईव्ह सबूत भेटला. आणि इकडचं जेवण पण खूप छान होतं. सर्व एन्जॉयमेंट करत होते एकदम. तर गाईस इथं मी व्हिडिओ थांबवतोय कारण या बस एवढी हलते आणि एवढी खतरनाक उडवते की आम्हाला कॅमेरा फोन पकडायला पण होत नाही. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे दिसतं सगळं. येस, चला बाय गाईस. बाय बाय बाय.